हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल। मी ईश्वर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल। टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशा रिलेटेड आहे। तो हा व्हिडिओ आहे तो गुड न्यूज रिलेटेड आहे आणि ही गुड न्यूज मी तुमच्यापर्यंत थोडी लेट पोहोचवते। काही अशी कारणं होती ज्यामुळे मी हा व्हिडिओ पहिला पोस्ट नाही केला, तो मी आता पोस्ट करते आणि हा व्हिडिओ मी माझ्या आठवणीसाठी सुद्धा पोस्ट करते। तर माझ्या लग्नाला आता 5 वर्ष झाली आहेत आणि आता मला गुड न्यूज मिळाली आहे आणि खूप प्रयत्न केले, खूप गोष्टी केल्या, त्या कोणत्या तरी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन। पण गणपती बाप्पाच्या कृपेने नॅचरली मला प्रेग्नन्सी राहिली आहे। मला ही गुड न्यूज एका स्पेशल दिवशी मिळाली होती आणि तो स्पेशल दिवस होता भाद्रपद महिन्यामध्ये, जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान होता तो दिवस। तर असं झालं होतं की भाद्रपद महिन्यातले गणपती बाप्पा आले होते आणि माझी पिरियड डेट त्याच 1-2 दिवसामध्ये होती। तर थोडंफार टेन्शन होतं की गणपती बाप्पा येत आहेत तर पिरियड येऊ नये, म्हणजे पिरियड त्याच टायमाला येऊ नये आणि गणपती बाप्पा मिस होऊ नये, या थोडी ह्याच्यामध्ये विचारामध्ये होती। कारण की एवढ्या वर्ष प्रेग्नन्सीचं जे हे असायचं की ह्या महिन्यात प्रेग्नन्सी राहिली असेल का असा विचार करून मी खूप कंटाळली होती। त्यामुळे मी एकदम रिलॅक्स लाईफ जगायचं ठरवलं होतं। जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल अशा आशेवर होती, त्यामुळे मी आशा धरून बसायची नाही की ह्या महिन्यात गुड न्यूज असेल का। तर त्यावेळेस असं झालं होतं की गणपती बाप्पा आहेत तर पिरियड्स आले नाही पाहिजेत असं विचार चालला होता। तर 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, असे पूर्ण दिवस गेले, बाप्पा घरात आले। दुसऱ्या दिवशी बाप्पा विराजमान सुद्धा झाले आणि मनात असाच विचार आला की चला पिरियड मिस झाले, म्हणजे पिरियड आले नाही आहे तर आपण एक टेस्ट करून बघूया। तर मी टेस्ट करायला गेले, त्यासाठी मी सकाळी प्रेग्नन्सी किट घेऊन आली होती आणि मी ती चेक करायला गेले तर चुकून त्या प्रेग्नन्सी किटवर पाणी सांडलं गेलं आणि ती प्रेग्नन्सी किट वाया गेली। त्यानंतर मग मी संध्याकाळी माझ्या मामाकडे गणपती बाप्पाला, जिकडे मी नेहमी जाते दरवर्षी गणपती बाप्पाला, तर तिकडे जाणार होते। तर जायच्या अगोदर मी ते किट घेतली आणि मामाकडे गेले। त्यानंतर मग मी मखरामध्ये गेले जिकडे गणपती बाप्पा विराजमान होतो आणि मग ती किट घेऊन मी बाप्पाच्या रूममध्ये गेले आणि बाप्पाला एकच बोलली की बाप्पा इतके वर्ष तू मला ही गुड न्यूज दिली नाही आहे, प्लीज तू घरात आहे, मी चेक करायला जाते तर तू मला ही गुड न्यूज दे असं बोलली। बाप्पाला पाया पडले आणि मी जाऊन टेस्ट केली आणि माझ्या इतक्या वर्षामध्ये मी जेव्हापासून प्रेग्नन्सी ट्राय करते तेव्हापासून कधीच असं झालं नव्हतं की प्रेग्नन्सी टेस्ट केल्यानंतर 2 लाईन्स आल्या होत्या असं, आणि त्याच दिवशी असं झालं की मी चेक केल्या 2 लाईन्स आल्या। खूप आनंदसुद्धा होता। त्यानंतर मी पटकन जाऊन मम्मीला एक कॉल केला, कारण की त्या दिवशी भावेश म्हणजे माझा हजबंड घरी नव्हता, त्यामुळे मी त्याला सांगू शकत नव्हती आणि तो ऑफिसला गेला होता आणि त्याच्या तिकडे मोबाईल अलाउड नव्हता, तर तिकडे मी त्याला सांगू शकत नव्हते। त्यामुळे मम्मीला फोन करून सांगितलं की अशाला असं झालं आहे। तर आमचं असं डिसाईड झालं की जोपर्यंत कन्फर्म येत नाही तोपर्यंत कोणालाच सांगायचं नाही, कारण की सगळे आशेवर होतेच। तर त्यानंतर मग मी माझ्या मावशीला कॉल केला सांगण्यासाठी की अशी गोष्ट झाली आहे। तर तिने मला एकच सांगितलं काय जास्त एक्सायटेड होऊ नको, जोपर्यंत आपल्याला डॉक्टर कन्फर्म सांगत नाही तोपर्यंत। त्यामुळे मी शांतच राहिले आणि त्यानंतर मी जेव्हा भावेश आला तेव्हा त्याला मी सांगितलं। पण काय असतं ना, इतके वर्ष जेव्हा मी टेस्ट करायचो तेव्हा ती निगेटिव्ह असायची, एकदा 15 दिवस जायचे, 20 दिवस जायचे, पण ती काही राहायचं नाही, प्रेग्नन्सी नव्हती। पण ही फर्स्ट टाईम प्रेग्नन्सी कन्सिव्ह राहिल्यामुळे भावेशला सांगितलं, त्याचा पण डिसिजन हाच होता की जोपर्यंत डॉक्टर कन्फर्म सांगत नाही तोपर्यंत मी सुद्धा ह्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार। पण कुठेतरी एक आई म्हणून मला असं कन्फर्म झालं होतं की हां ही माझी प्रेग्नन्सी कन्फर्म आहे, कारण की मला सकाळी थोडं उलटीसारखं फील व्हायचं, अचानक माझे केस गळायला लागले होते, खूप प्रमाणात माझं डोकं दुखायला लागलं होतं। पण मला तेव्हा असं वाटलं नव्हतं की हे प्रेग्नन्सीची सगळी लक्षणं आहे। पण जेव्हा टेस्ट केला तर कुठेतरी मला 50% आशा होती की नाही गुड न्यूजच आहे।
त्यानंतर मग आम्ही 2-3 दिवसानंतर जिकडे ट्रीटमेंट घेत होतो तिकडे गेले आणि त्या डॉक्टरांना सांगितलं, तर डॉक्टरांनी आम्हाला टेस्ट दिली, तर ती टेस्ट केली, तीसुद्धा कन्फर्म आली आणि त्यानंतर आम्हाला कन्फर्म झालं. आणि मी जेव्हापासून प्रेग्नन्सी कन्सीव्ह करते तेव्हापासून आम्ही डॉक्टरांची पूर्ण ट्रीटमेंट घेत होतो, पण त्या ट्रीटमेंटला काहीही उपयोग झाला नाही. एकदासुद्धा प्रेग्नन्सीचं रिझल्ट पॉझिटिव्ह आला नाही. पण असा एकच महिना होता की ज्या महिन्यामध्ये आम्ही प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट घेतली नव्हती, कारण की आम्ही डॉक्टरकडे जायला 8 दिवस लेट केलं होतं. त्यामुळे डॉक्टरांचं असं म्हणणं होतं की हा महिना जाऊ द्या, आपण पुढच्या महिन्यामध्ये आपण प्रेग्नन्सीची जी पण प्रोसेस आहे ती हे करूया. त्यामुळे ह्या महिन्यात आमच्या काहीही गोळ्या नव्हत्या आणि त्यानंतर अचानक नॅचरली कन्सीव्ह होऊन गेलं. गणपती बाप्पाचीच इच्छा होती, गणपती बाप्पाचीच कृपा होती, तर ती प्रेग्नन्सी कन्सीव्ह झाली. आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये, ज्या डॉक्टरकडे आम्ही जाऊन आलो, त्यानंतर मग आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना सांगितलं. तर त्यांची रिॲक्शन कशी होती ते तुमच्यासोबत शेअर करते. मी जास्त काही रिॲक्शन कॅप्चर नाही केले, मला 1-2 जणांचीच रिॲक्शन मिळाली, तर ती मी कॅप्चर केली, तर ती बघून घ्या. सांग ना. आमच्याकडे फोन चांगलं कॉंग्रॅच्युलेशन. गाव गोंगाट करू नको. नाही. घरी गुड न्यूज रिव्हील केल्यानंतर आम्ही मावशींची आणि मावशीला गुड न्यूज देण्यासाठी व्हिडिओ कॉल केला होता आणि त्यांना गुड न्यूज दिल्यानंतर ते खूप आनंदी झाले होते. आमच्यासारखेच आमचे सर्व फॅमिली मेंबर्स होते की जे गुड न्यूजसाठी वेट करत होते, गुड न्यूज कधी मिळते त्याची. तर जेव्हा मिळाले तेव्हा सगळे खूप 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 आनंदी होतो. गुड न्यूज मिळाल्यानंतर आम्ही पहिला व्हिडिओ कॉल मावशींची आणि मावशीला केला होता गुड न्यूज देण्यासाठी आणि तिकडे आमची होणारी आत्तू सुद्धा होती. आमची आत्तू शिक्षणाच्या कारणामुळे थोडी बाहेर राहते, त्यामुळे ती घरी नसते, तर आम्ही थोड्या वेळानंतर तिला कॉल करणार होतो, पण ती तिकडेच होती आणि आमचाच थोडासा पचका झाला होता. त्यानंतर आमच्या आत्तू थोड्या वेळ आमच्यावर रागावली होती, कारण की तिला पहिला कॉल तिला केला पाहिजे होता असं तिला वाटत होतं. आणि त्यानंतर मग तिचा जो काय आनंद होता ते तिच्या डोळ्यातून तुम्ही पाहू शकता. खूप खूप आमच्या आत्तू आनंद अश्रू तिच्या डोळ्यातून वाहत होते, खूप आनंदी झाली होती. अशी होती आमच्या घरातल्या मेंबर्सची रिॲक्शन. काय फालतू असलं ना तर नाही, तुला मी चांगला गिफ्ट देते. तुला तू कोण होणार आहे? मामा होणार आहे. अरे का रे, खरंच रिॲक्शन पण देत नाही, लाजला तो. काय बोलू हा, मग तुला कसं आणायचं? तुला आता तुला गिफ्ट घेऊन यायला लागणार. तुला मी एक गोष्ट सांगू, तू माऊ बनणार आहे आणि बेबी कधी येणार आहे माहिती आहे? मी तारीख ना माहिती. हॅपी. रिॲक्शन कशी कॅप्चर झाली आहे तर ते तुम्ही बघितलंच असेल. तर आता माझ्या चोरोटीचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही शूट केला आहे, चोरोटीची ओटी भरली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. 3 महिन्यानंतर मग आम्ही चोरोटीचा कार्यक्रम केला. आमच्याकडे जास्त प्रमाणात चोरोटीचा कार्यक्रम केला जात नाही, पण माझ्या हौसेसाठी आम्ही चोरोटीचा कार्यक्रम केला. चोरोटीच्या डेकोरेशनसाठी मी कार्डबोर्ड आणले होते, त्यावर चोरोटी असं लिहून डेकोर केलं होतं आणि त्यानंतर घरामध्ये जे डेकोरेशनचं साहित्य होतं त्याच्याने मी मस्त असं डेकोरेशन केलं आणि डेकोरेशनसाठी थोडाफार खाऊ आणला होता, तो टेबलावर सजवला होता. त्यानंतर आम्ही दोघं सुद्धा तयार झालो आणि आम्ही दिवाळीमध्ये हा चोरोटीचा कार्यक्रम केला होता. चोरोटीचा कार्यक्रम माहेरी करतात की सासरी करतात माहित नाही, पण चोरोटीचा कार्यक्रम मी माझ्या सासरीच केला होता. असा पार पडला माझा चोरोटीचा कार्यक्रम. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नॅचरली प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते तुमच्यासोबत मी एखाद्या ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. तसं इतके वर्ष प्रेग्नन्सी राहत नव्हती, तर तो फ्रेज मी आनंदामध्ये कसा घालवला आहे, तर ह्याचा एक्सपिरियन्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते. असा छानसा ब्लॉग घेऊन भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लव यू ऑल.